नमस्कार, मी समाधान राठोड, समाधान रत्न राठोड या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण पाहणार आहोत ग्रामपंचायतीचे विधी संस्थापन। अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। ग्रामपंचायत विधी संस्थापन हा विषय जवळपास काही लोकांना माहीत आहे, पण काही लोकांना माहिती नाही आहे। त्याबाबतची माहिती आज आपण पाहणार आहोत। सुरुवातीला आपण या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, घंटी वाजवायचं मात्र विसरू नका। चला सुरुवात करूया। ग्रामपंचायत विधी संस्थापन काय आहे ते। ग्रामपंचायत विधी संस्थापन निगम निकाय संस्था आहे। कलम 9 प्रमाणे ग्रामपंचायत ही निगम निकाय म्हणजेच एक व्यक्तिभूत संस्था असते। ग्रामपंचायत काय आहे, ही स्थानिक स्वराज्य संस्था असल्यामुळे व्यक्तिभूत संस्था आहे। काय आहे तर ग्रामपंचायत आहे, त्यामुळे तिला कायद्यात स्वतंत्र अस्तित्व आहे। ग्रामपंचायत हिला कायद्यामध्ये स्वतंत्र अस्तित्व असल्यामुळे त्याचे सदस्य व तिचे अस्तित्व सदस्यावर अवलंबून नसतं, पदाधिकाऱ्यावर अवलंबून नसतं। ती एक भूत संस्था म्हणजे व्यक्तिभूत संस्था झाल्यामुळे ती कायदेशीर व्यक्ती होते। ती एक व्यक्तिभूत संस्था झाल्यामुळे ती कायदेशीर व्यक्ती होते। व्यक्ती म्हणजे माणूस होते। अमुक गावाची टमुक ग्रामपंचायत असं तिला नाव असतं व त्या नावाचा एक गोल सिक्का आणि एक आडवा सिक्का असतो। ही संस्थापित झाल्यामुळे तिला मिळकत संपादन करून धारण करता येते। तिची परंपरा अखंड असते, म्हणजे निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या मुदतीबरोबर तिचे अस्तित्व संपत नाही। पंचायतीच्या नावाबाबत जर आपण बघितलं, जर विचार केला तर या कलमात नमूद केल्याप्रमाणे ग्रामपंचायतीला नाव ठेवावं लागतं। कलम 4 खाली स्थानिक क्षेत्रात ज्या गावाचे नाव दिले असेल, ज्या गावाला महसुली दर्जा असेल तेच नाव पंचायतीला द्यावा लागतो, इतर नाव देता येत नाही। उदाहरण जर ठरलं तर क व ड हे दोन महसुली गावाचा स्थानिक प्रदेशाला क गावाचे कलम 4 खाली राज्य सरकारने जर जाहीर केला असेल तेव्हा पंचायतीला क चीच ग्रामपंचायत असं नाव ठेवावं लागतं। ड ची ग्रामपंचायत किंवा फ ची ग्रामपंचायत किंवा इतर ग्रामपंचायत असं नाव देता येणार नाही। मुद्रा जी आहे की नाही, मुद्रा आपण जर पाहिलं तर ग्रामपंचायतीच्या नावाची मुद्रा म्हणजे हा गोल सिक्का असतो, एक आडवा सिक्का असतो, अशी कायद्यात तरतूद आहे। पंचायतीच्या प्रत्येक दस्तऐवज इम्पॉर्टंट कागद, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट म्हणजे महत्त्वाचे कागदपत्र, ठराव, नमुना नकल, जन्म मृत्यू नोंद, काही पत्रव्यवहार, प्रोसिडिंग, सगळे 1 ते 25 नमुने यावर पंचायतीचा सिक्का असतो। प्रस्ताव, सगळ्या गोष्टीवर पंचायतीचा गोल सिक्का आणि आडवा सिक्का असतो। तो सिक्का आपल्याला महत्त्वाचा असतो, तो मुद्रामध्ये मोडला जातो। मालमत्ता संपादन करण्याबाबतचा अधिकार काय आहे? मालमत्ता संपादन करण्याबाबत त्या ठिकाणी बोलायचं जर झालं तर प्रत्येक पंचायत व्यक्तिभूत संस्था असल्यामुळे तिला तिचे नावाचे किंवा नावाने स्थावर जंगम मिळकत जी आहे की नाही संपादन करण्याचा अधिकार आहे। पंचायतीच्या मिळकतीचे दस्तऐवज म्हणजेच महत्त्वाचे कागदपत्र पंचायतीचे नावाने केले पाहिजे। ते सरपंच किंवा सचिवाच्या नावाने करणे गरजेचे नाही किंवा गरज नाही, कारण त्यामुळे पंचायतीचा मालकी प्राप्त झाली किंवा नाही अशा तऱ्हेचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे संबंधित कागदपत्र सचिवाच्या व ग्रामसेवकाच्या नावाने करण्याची गरज नाही, संभ्रम होऊ नये म्हणून।
पंचायतीला तिच्या हद्दीत किंवा तिच्या हद्दीच्या बाहेर मिळकत संपादन करता येते. राज्य सरकारच्या आणि जिल्हा परिषदच्या किंवा पंचायत समितीच्या यांनाही पंचायतीची मिळकत विहित करता येते. पंचायतीची मिळकत विकणे, गहाण ठेवणे वगैरे हक्काचा विचार कलम 55 खाली केलेला आहे. काय आहे कलम 55? तर कलम 55 मध्ये मालमत्ता विक्री अगर भाडेपट्ट्याने देण्याचा अधिकार याबाबत बोलायचं जर झालं तर पंचायतीला आपल्या जबाबदाऱ्या व कर्तव्य पार पाडण्यासाठी जरुरी पडेल व त्यावेळी स्थावर व जंगम मालमत्ता बाबतीत मिळकती, उदाहरणार्थ मिळकती जी जंगम मालमत्ता आहे किंवा स्थावर मालमत्ता आहे ती विक्री करणे, गहाण ठेवणे, अगर अन्य रीतीने हस्तांतरित करणे, तसेच भाडेपट्ट्याने देणे किंवा भाडेपट्ट्याने देण्याचा अधिकार हा ग्रामपंचायतला जरूर आहे, नक्की आहे. परंतु कलम 51 खाली निहित झालेली मालमत्ता विकण्याचा, भाडेपट्ट्याने देण्याचा किंवा कायम हस्तांतरित करण्याचा भाग पण ग्रामपंचायतीला नाही किंवा त्याचा अधिकार नाही. तुम्ही कायम हस्तांतरित करू शकत नाही. मालमत्ता हस्तांतरित करणे या शब्दप्रयोगाची व्याख्या काय आहे? संपत्ती हस्तांतरण करणे कलम 1882 कलम 5 प्रमाणे दिलेली आहे. त्याप्रमाणे एक जिवंत माणसाने किंवा एका कंपनीने अगर मंडळांनी आपल्या मिळकत दुसऱ्याच जिवंत माणसास किंवा कंपनीस अगर मंडळास देणे असा आहे, त्यावेळेस विक्री, गहाण व बक्षीस मोबदला किंवा भाडेपट्टा हे हस्तांतरण जो प्रकार आहे या कलमाचे परंतुकास दिल्याप्रमाणे 3 वर्षापेक्षा जास्त मुदतीचे भाडे चेक करारावर किंवा विक्री किंवा गहाण किंवा बक्षीस मोबदला किंवा भाडेपट्टा वगैरे व्यवहारासाठी पंचायतीला मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या आगाऊ परवानगी घ्यावी लागते. तेव्हाच तुम्हाला या गोष्टी हस्तांतरित करता येतात. जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीने कलम 56 खाली नियत केलेली मालमत्ता 3 वर्षापेक्षा कमी मुदतीने देण्यासाठी तसेच सदर मिळकतीची विक्री वगैरे साठी सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी यांची आगाऊ परवानगी पंचायतीला घ्यावी लागते. 1 वर्षापेक्षा जास्त भाडेपट्टा जर असेल तर तो सब रजिस्टर ऑफिस कार्यालयामध्ये दुय्यम निबंधित यांच्याकडे नोंदवावा लागतो. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची आगाऊ परवानगी न घेता केलेला भाडेपट्टा, मुख्य कार्यकारी अधिकारी उदाहरणार्थ शिवसाहेब यांची परवानगी आपण जर घेतली नसेल तर ग्रामपंचायतनं भाडेपट्टा किंवा खरेदी किंवा गहाणखत वगैरे कायदेशीर होत नाही. अशा दस्तऐवज करून घेणाऱ्या मालमत्तेचा हक्क प्राप्त होणार नाही. कोणाला होणार नाही? तर घेणाऱ्याला त्याचा मालकी हक्क प्राप्त होणार नाही व पंचायतीला अन्य सदर मालमत्तेतील हक्काचा बाधा येणार नाही. दस्तऐवज केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या परवानगीचे अगोदरचा व्यवहार कायदेशीर होणार नाही. मात्र अशा परिवारामुळे पंचायतीला ताबा गेला असल्यास तो परत मिळविण्यासाठी किंवा मिळण्यासाठी दिवाणी कोर्टात दावा दाखल करावा लागतो. दिवाणी कोर्टात दावा दाखल केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आगाऊ परवानगीशिवाय केलेला व्यवहार मुलत म्हणजे बेकायदेशीर असल्यामुळे अशा दाव्याला सदर व्यवहार रद्द करण्याची परवानगी कोर्टात मागावी लागते. त्याबाबतचे पंचायतीने नावाने केलेला पाहिजे, कारण त्याबाबत पंचायत जबाबदार असते. तो करार करणारा व्यक्ती जबाबदार नसतो, तर पंचायत जबाबदार असते. करार करणारा सरपंच आणि ग्रामसेवक बदलून जाईल, सरपंच उद्यापत सोडून जाईल, पण नियमानुसार केल्यानंतर त्याला ती ग्रामपंचायत जबाबदार राहत असते. पंचायतीच्या नावाने दावा केला पाहिजे.
त्याबाबत जर बघितलं तर या कलमाखाली पंचायतीला जे नाव ठेवण्यात आले असेल त्याच नावाने पंचायतीला दुसऱ्या नावाने दावा करता येईल व त्याच नावाने कोणालाही पंचायतीवर दावा करता येईल. सरपंच किंवा सचिव यांच्या नावाने केलेला दावा नावात दुरुस्ती केल्याशिवाय चालणार नाही. व्यवहार प्रक्रिया 1908 ऑर्डर 29 मध्ये संस्थापित मंडळीचा अगरतीचे व दाव्याबद्दल तरतूद केलेली आहे ती पंचायतीला लागू पडते. पंचायतीवर दाव्याची समस्या रजिस्टर पोस्टाने असल्यास त्याच्या ग्रामसेवकांना सरपंचांना घेता येईल. समन्स बजावणी सचिव किंवा सरपंच यांच्यावर बिलीपने केली असल्यास योग्य होईल. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.